नेक्स्ट टॉपिक डिफेक्ट्स ऑफ विजन. याआधी आपण एक टर्म बघितलेली, त्याला आपण बोलत होतो पॉवर ऑफ ॲकोमोडेशन. पॉवर ऑफ ॲकोमोडेशन. पॉवर ऑफ ॲकोमोडेशन म्हणजे काय? ह्युमन आईजमध्ये जे लेन्सेस असतात, जे नॅचरल लेन्सेस असतात, या लेन्सेसची स्वतःची एक ॲबिलिटी असते किंवा स्वतःची एक कॅपॅसिटी असते टू चेंजेस फोकल लेंथ. आपली स्वतःची फोकल लेंथ चेंज करण्याची किंवा ॲडजस्ट करण्याची जी कॅपॅसिटी असते याला आपण बोलतो पॉवर ऑफ ॲकोमोडेशन. फोकल लेंथ का चेंज करावं लागते? ऑब्जेक्टची पोझिशन कशी आहे, ऑब्जेक्ट जवळ आहे का ऑब्जेक्ट दूर आहे, त्याच्या अकॉर्डिंग फोकल लेंथ ॲडजस्ट होते. आपण 2 डायग्रामसुद्धा बघितलेला. आपण बघितलं की ह्युमन आयमध्ये असण्याची कॉन्व्हेक्स लेन्स असतात. ज्यावेळेस दूरचा ऑब्जेक्ट बघायचं असेल, डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट बघायचं असेल, त्यावेळेस कॉन्व्हेक्स लेन्स असा थोडासा फ्लॅट होतो. आणि हे जर जवळची वस्तू बघायची असेल तर कॉन्व्हेक्स लेन्स असा बल्ज होतो ऑटोमॅटिकली. हे असं शेप चेंजमुळे काय होणार आहे की या शेप चेंजमुळे फोकल लेंथ चेंज होत आहे. दोन्ही केसेसमध्ये फोकल लेंथ ॲडजस्ट होत आहे. सो थोडक्यात आपण असं बोलू शकतो की पॉवर ऑफ ॲकोमोडेशनमुळे आपल्याला विजन येते किंवा आपल्याला एखादा ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतो. ठीक आहे, पॉवर ऑफ ॲकोमोडेशनमुळे आपल्याला एखादा ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतो. बट बऱ्याचदा काय होतं, ही जी पॉवर ऑफ ॲकोमोडेशन ही कमी होते किंवा लूज होते असं आपण बोलू शकतो. किंवा देअर इज लॉस ऑफ पॉवर ऑफ ॲकोमोडेशन. लॉस होते म्हणजेच काय, आय लेन्सची जी फोकल लेंथ चेंज करण्याची कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीवर काहीतरी परिणाम होणार आहे. कॅपॅसिटीवर परिणाम होत आहे म्हणजेच काय, फोकल लेंथ प्रॉपरली ॲडजस्ट होत नाही आणि त्यामुळे विजन क्लिअर नाही किंवा एखादा ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअर दिसत नाही. किंवा असं आपण बोलू शकतो विजन बनते ब्लर किंवा फजी, किंवा आपण बोलू शकतो विजन बनते फेंट. सो थोडक्यात काय, विजन क्लिअर नाही आहे किंवा आपल्याला ऑब्जेक्ट क्लिअरली दिसत नाही आणि यालाच आपण बोलतो डिफेक्ट ऑफ विजन. या प्रॉब्लेमलाच आपण बोलतो डिफेक्ट ऑफ विजन. ठीक आहे, समजलं. सो पॉवर ऑफ ॲकोमोडेशन जर प्रॉपर नसेल किंवा पॉवर ऑफ ॲकोमोडेशनमध्ये जर लॉस झाला तर त्यामुळे काही प्रॉब्लेम्स येतात किंवा काही डिफेक्ट्स येतात विजनमध्ये, त्यालाच आपण बोलतो डिफेक्ट्स ऑफ विजन. हे जे डिफेक्ट्स आहे हे आपण 3 टाईपमध्ये किंवा 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. अगदी सिम्पल आहे. त्यामध्ये बेसिक 3 टाईप कोणते असणार आहे? फर्स्ट काय, डिफेक्ट ऑफ विजन म्हणजे काय, समोरची वस्तू नीट न दिसणे. यामध्ये फर्स्ट केस असू शकेल दूरचे नीट न दिसणे किंवा दूरची वस्तू नीट न दिसणे किंवा क्लिअर न दिसणे. सेकंड असणार आहे दूरची वस्तू नाही दिसत आहे. सेकंड असणार आहे जवळची वस्तू न दिसणे, जवळची वस्तू न दिसणे. आणि थर्ड आहे दिस इज एज स्पेसिफिकली जे वयोवृद्ध लोकांमध्ये असतो त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम असतो की ज्यामध्ये जवळच्या वस्तू क्लिअरली दिसत नाही किंवा काही प्रॉब्लेम असे असतात की ज्यामध्ये जवळची पण नाही दिसत आणि दूरची पण नाही दिसत. तर ह्या 3 कॅटेगरीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, समजलं. डिफेक्ट ऑफ विजन बेसिक 3 डिफेक्ट असणार आहे. जवळचं दिसत नाही आहे, दूरचं दिसत नाही आहे आणि थर्ड असणार आहे एज रिलेटेड. एक्झाम्पल, दूरची वस्तू न दिसणे म्हणजे सपोज एक बुक आहे, हे बुक मी क्लिअरली रीड करू शकते. बट जर सपोज एक बोर्ड आहे, समोर एक बोर्ड आहे, तो बोर्ड माझ्यापासून काही अंतरावर आहे, त्या बोर्डवर काय लिहिलं आहे ते मला दिसत नाही. सो मला जवळचं तर नीट दिसतं बट दूरचं मला दिसत नाही. सेकंड केस काय असणार आहे, त्या बोर्डवर काय लिहिलं ते मला नीट दिसत आहे बट तेच ॲट द सेम टाईम माझ्या हातामध्ये एक बुक आहे, त्या बुकमध्ये काय लिहिलं ते मला दिसत नाही. म्हणजेच काय, या केसमध्ये मला दूरचं दिसतं आहे बट जवळचं दिसत नाही. सो दिस इज सेकंड केस. आणि थर्ड केस असणार एज स्पेसिफिक. तर ह्या 3ही कॅटेगरीला एक एक नाव दिलेलं आहे. फर्स्ट केस की ज्याच्यामध्ये आपल्याला जवळचं नीट दिसतं बट दूरचं दिसत नाही. जवळचं नीट दिसतं म्हणजे जवळची दृष्टी आहे. सो याला आपण बोलतो नियर सायटेडनेस. जवळच्या वस्तू दिसत आहे, नियर साईट आहे, जवळची नजर आहे. किंवा याला अजून असं बोलतो आपण मायोपिया. ठीक आहे, नावं थोडे नवीन आहे त्यामुळे अवघड वाटेल बट विथ प्रॅक्टिस हे नावंसुद्धा तुमच्या लक्षात राहणार आहे. त्यानंतर सेकंड केस आहे जवळची वस्तू न दिसते म्हणजे जवळचं मला दिसत नाही बट दूरवरती जो बोर्ड आहे त्या बोर्डवरचं मला दिसत आहे. या केसला आपण बोलतो दूरवरचं मला दिसत आहे म्हणजे दूरदृष्टी आहे, दूरची दृष्टी आहे, म्हणून याला आपण बोलणार फार सायटेडनेस. याला बोलता हायपरमेट्रोपिया. ओके, अँड थर्ड केस जी आहे जी एज स्पेसिफिक आहे याला बोलता प्रिस्बायोपिया. ह्या 3ही केसेस आपल्याला समजून घ्यायच्या आहे. ठीक आहे, फर्स्ट केस दूरचं न दिसणे, दूरचं दिसत नाही, जवळचं दिसतं, जवळची नजर आहे म्हणून नियर सायटेडनेस, याला बोलतो मायोपिया. सेकंड त्याचे रिव्हर्स फार सायटेडनेस और हायपरमेट्रोपिया. आणि थर्ड केस आहे प्रिस्बायोपिया. तर यामध्ये आपण हे प्रॉब्लेम कशामुळे होता किंवा हा डिफेक्ट कशामुळे होतो, त्याचं करेक्शन काय आहे याचा सुद्धा अभ्यास करणार. तर सुरुवात करूया आपण फर्स्ट केस दॅट इज मायोपिया. यामध्ये काय होतं, आता याच्यामध्ये एक्झॅक्टली आय लेन्सेस सोबत काय होतं ते आपल्याला बघायचं आहे.
आपण बघितलं ज्यावेळेस आपण ह्युमन आयचा स्ट्रक्चरचा अभ्यास केला त्यावेळेस आपण बघितलेलं की आपल्याला विजन कशी येते किंवा आपल्याला ऑब्जेक्ट कसा दिसतो. तर आपण बघितलं की इथून काही रेज येणार आहे, इथे रेटिना असतो, बरोबर, इथे रेटिना असतो, एक स्क्रीन असते. या स्क्रीनमध्ये ज्यावेळेस हे रेज इंटरसेक्ट करतील त्यावेळेस इथे इमेज फॉर्म होते आणि त्यानंतर ब्रेनला सिग्नल जातात, ब्रेन सिग्नल प्रोसेसिंग करतो आणि मग आपल्याला विजन येते किंवा तो ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअरली दिसतो. सो नॉर्मल ह्युमन आयमध्ये काय होतं आहे, सपोज दिस इज लेन्स, आपल्या आईजमध्ये बाय कॉन्व्हेक्स लेन्स असतो असं पण बोलतो. सपोज दिस इज दी लेन्स आणि एक नॉर्मल ह्युमन आहे की ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तिथे काय होणार आहे, सपोज जर मी रेज इनकमिंग रेज कन्सिडर केला म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टपासून रेज येत आहे, मी असं कन्सिडर करते की ऑब्जेक्ट खूप अंतरावरती आहे, डिस्टंट ऑब्जेक्ट आहे, म्हणजे काय जास्त अंतरावरती हा ऑब्जेक्ट आहे. तर जनरली आपण काय करतो, लांबून येणारे रेज पॅरलल कन्सिडर करतो. नॉर्मल आय असेल तर हे असे रेज येणार, त्यानंतर इथे येऊन लेन्समधून रिफ्रॅक्ट होणार आहे. दिस इज कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे लेन्स कॉन्व्हर्ज होता, एकत्र येतात. हे लेन्स कॉन्व्हर्ज होऊन या रेटिनावरती येतील असे आणि त्यानंतर इथे इंटरसेक्ट होतील आणि मग इथे इमेज फॉर्म होणार आहे. दिस इज फॉर नॉर्मल आय. ठीक आहे, नॉर्मली असं होतं. त्याच पद्धतीने जर सपोज जवळून एखादं ऑब्जेक्ट असतं तर आपण काय केलं असतं, पॅरलल रेज न दाखवता नॉर्मल असे रेज दाखवले असते आणि मग त्यानंतर हे असे इंटरसेक्ट होऊन इथे या स्क्रीनवरती रेटिनावरती येऊन इंटरसेक्ट करताना मग आपल्याला इमेज फॉर्म होते किंवा आपल्याला ऑब्जेक्ट दिसतो असं पण बोलतो. बट आता इथे होतं काय, मायोपिया ह्या प्रॉब्लेममध्ये किंवा मायोपिक आयमध्ये काय होते, आपण म्हणतो की दूरचं दिसत नाही, दूरवरून येणारे रेज आपण पॅरलल कन्सिडर करतो. सो इथे एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, दिस इज लेन्स, हे लांबून येणाऱ्या डिस्टिंक्ट ऑब्जेक्टपासून येणारे रेज आहे, रेज फ्रॉम डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. हे रेज असे येतील, त्यानंतर इथून पास होतील. मायोपिक आय आहे, यामध्ये होणार काय, हे जे रेज आहे हे रेज इंटरसेक्ट होतील, एकमेकांना इंटरसेक्ट होतील, कॉन्व्हर्ज होतील. बट हे जे कॉन्व्हर्जन्स आहे हे कुठे होत आहे, आयडियली कुठे व्हायला पाहिजे होते, ह्या स्क्रीनवरती किंवा रेटिनावरती हे रेज इंटरसेक्ट व्हायला पाहिजे होतं. बट हे रेटिनावर इंटरसेक्ट न होता हे कुठे इंटरसेक्ट होत आहे, इन फ्रंट ऑफ रेटिना, रेटिनाच्या पुढे इंटरसेक्ट होत आहे. हे कुठे इंटरसेक्ट होत आहे, रेटिनाच्या आधी इंटरसेक्ट होत आहे. आपण म्हणतोय की जर मला इमेज बघायची असेल किंवा इमेज मला फॉर्म झाली पाहिजे किंवा मला एखादा ऑब्जेक्ट क्लिअर दिसला पाहिजे तर नेहमी इंटरसेक्शन किंवा हे रेज कुठे इंटरसेक्ट झाले पाहिजे, रेटिनावरती. रेटिनाच्या आधी जर ते इंटरसेक्ट होत आहे तर ऑब्व्हियसली विजन जे आहे ते क्लिअर नसणार किंवा तो ऑब्जेक्ट मला क्लिअर दिसणार नाही. यालाच आपण बोलतो मायोपिया. तर हाच तो प्रॉब्लेम विथ मायोपिक आहे. समजलं काय सांगते ते. दिस इज आयडियल कंडिशन. इमेज फॉर्म व्हायची असेल किंवा ऑब्जेक्ट मला हा ऑब्जेक्ट दिसायला पाहिजे तर हे जे रेज आहे रेटिनावर इंटरसेक्ट झाले पाहिजे किंवा मीट झाले पाहिजे. या आयमध्ये काय होतं की इथे न होता हे रेज इथे आधीच कुठेतरी रेटिनाच्या आधी इन फ्रंट ऑफ रेटिना इंटरसेक्ट होता आणि त्यामुळे क्लिअरली तो ऑब्जेक्ट मला दिसत नाही. यालाच आपण बोलतो मायोपिया. मायोपिया म्हणजे काय, लांबची वस्तू डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट आपल्याला दिसत नाही म्हणून इथे रेज जे आहे ते असे पॅरलल एकमेकांना दाखवलेले आहे. कळलं. सो व्हॉट इज मायोपिया, डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट अपियर इनडिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे काय, दूरवर असणारे, दूरवरच्या वस्तू आपल्याला इनडिस्टिंक्ट दिसत किंवा क्लिअर दिसत नाही. दिस इज प्रॉब्लेम विथ मायोपिक आय और मायोपिया. दिस इज मायोपिया. फार पॉईंट इज नॉट ॲट इन्फिनिटी, इट इज शिफ्टेड क्लोज टू आय. आपण एक टर्म बघितलेली नियर पॉईंट आणि फार पॉईंट. त्यामध्ये आपण बघितले की नॉर्मल हेल्दी ह्युमन आयसाठी फार पॉईंट इन्फिनिटी असतो. दिस इज नॉट हेल्दी ह्युमन आय. यामध्ये काय ते प्रॉब्लेम आहे, त्यामुळे फार पॉईंट या आयसाठी इन्फिनिटी नाही आहे. सो इट इज शिफ्टेड क्लोज टू आय. आयच्या जवळ तो थोडा शिफ्ट झालेला असतो. देन काइंड ऑफ इमेज. इमेज कशी फॉर्म होते, इमेज इज फॉर्म इन फ्रंट ऑफ रेटिना, नॉट ऑन दी रेटिना. आयडियली इथे इमेज फॉर्म झाली पाहिजे, बट इमेज कुठे फॉर्म होते, इन फ्रंट ऑफ रेटिना, आणि त्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट दिसत नाही किंवा क्लिअर दिसत नाही. ठीक आहे. मग याचे रिझन काय, हे याचे कॉजेस काय की असं का होतं. असं होतं की स्ट्रक्चरमुळे, ह्युमन आयच्या स्ट्रक्चरमुळे. त्यामध्ये आपल्याला 2 रिझन दिलेले आहे. फर्स्ट रिझन दिलेलं आहे की कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड लेन्स इन्क्रीजेस. कॉर्निया आपण एक ज्यावेळेस ह्युमन आय स्ट्रक्चर बघितलेलं त्यावेळेस आपण कॉर्निया हा पार्ट बघितलेला. आपण त्यापासूनच सुरुवात केलेली की एक थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असतो ज्याला आपण बोलतो कॉर्निया. ठीक आहे. या कॉर्नियाचं कर्वेचर इन्क्रीज होतं. कर्वेचर म्हणजे काय, सपोज असा नॉर्मल कॉर्निया असेल, हा कॉर्निया असा झाला. ॲज वेल ॲज मसल्स नियर आय कॅन नॉट रिलॅक्स. जे सिलियरी मसल असतात ते रिलॅक्स होत नाही आणि त्यामुळे काय होतं की कॉन्व्हर्जिंग पॉवर रिमेन्स लार्ज. कॉन्व्हर्जिंग पॉवर रिमेन्स लार्ज. आपण बघितलेलं की ज्यावेळेस डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट बघायचं असतं तेव्हा आयलेन्स फ्लॅट होतं. जवळचं ऑब्जेक्ट असेल तर आयलेन्स बल्ज होतं. फ्लॅट होतो त्या म्हणजेच काय, थोडक्यात काय, कॉन्व्हर्जिंग पॉवर तिथे कमी होते. बट इथे काय होत आहे, कॉन्व्हर्जिंग पॉवर लार्जस्ट राहत आहे. सेकंड रिझन अजून आहे की आयबॉल इलॉंगेट होता, त्यामुळे डिस्टन्स बिटवीन रेटिना अँड लेन्स इन्क्रीजेस. रेटिना आणि लेन्स जर आयबॉल इलॉंगेट झाला, म्हणजे असा आधी अशी कंडिशन होती, आता आयबॉल असा इलॉंगेट झाला तर ऑटोमॅटिकली सपोज इथे लेन्स होता आणि इथे रेटिना होता, इथे लेन्स आहे इथे रेटिना, ऑटोमॅटिकली हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स इन्क्रीज होणार आहे. सो दीज आर 2 रिझन्स. मग आता हे तर आपल्याला समजलं प्रॉब्लेम काय आहे, त्याचं कॉज काय किंवा त्याचं रिझन काय. मग याला आपण करेक्ट कसं करू शकतो. सो करेक्ट करण्यासाठी आपण यूज करतो
कॉन्केव्ह लेन्स. आपण काय यूज करतो? कॉन्केव्ह लेन्स. म्हणजे जो आपण चष्मा वापरतो, ह्या करेक्शनसाठी आपण जो चष्मा वापरतो त्या चष्मामध्ये कोणतं लेन्स असणार आहे? कॉन्केव्ह लेन्स असणार आहे. ठीक आहे. कोणता लेन्स आपण वापरणार? कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स का वापरतो? कारण इथे होत काय की कॉन्व्हर्जन जे आहे ते आधीच होऊन जात आहे. म्हणून काय करता, ज्यावेळेस कॉन्केव्ह लेन्स आपण यूज करणार आहोत, दिज आर दी इनकमिंग रेज. कॉन्केव्ह लेन्स आहे, कॉन्केव्ह लेन्सची प्रॉपर्टी काय असते? दिज आर डायव्हर्जिंग लेन्स. त्यामध्ये काय करणार आहे? आलेले जे रेज आहे त्याला डायव्हर्ज करणार, म्हणजे एकमेकांपासून असे रेज दूर जाणार. हे डायव्हर्जिंग लेन्स इथे जाणार. त्यानंतर हा जो ह्युमन आयमध्ये असणार जो लेन्स असणार आहे इथे येणार इथे, आणि त्यानंतर ते असे अगेन कॉन्व्हर्ज होणार. आणि मग आता प्रॉपरली इमेज कुठे फॉर्म होणार आहे? रेटिनावरती फॉर्म होणार आहे. सो थोडक्यात आपल्याला करायचं काय होतं? इमेज रेटिनावर फॉर्म करायची आहे. कोणत्याही केसमध्ये जर ऑब्जेक्ट क्लिअर दिसायचा असेल तर इमेज कुठे फॉर्म झाली पाहिजे किंवा रेस कुठे इंटरसेक्ट झाले पाहिजे? इथे रेटिनावर इंटरसेक्ट झाले पाहिजे. म्हणून इथे कॉन्केव्ह लेन्स यूज केलं जातं. का? कारण कॉन्केव्ह डायव्हर्जिंग लेन्स आहे. रेज असे डायव्हर्ट होणार आणि त्यानंतर इथे येऊन मग अगेन ते प्रॉपरली इथे रेटिनावरती येऊन इंटरसेक्ट होणार. म्हणून अशा केसमध्ये मायोपिया करेक्शनसाठी कोणता लेन्स यूज केला जातो? कॉन्केव्ह लेन्स. आपण बघितलं पॉवर कॉन्केव्ह लेन्स आणि सॉरी नॉट पॉवर, फोकल लेंथ. आपण बघितलं की कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स या दोघांचे पॉवर डिफरंट असतात. कॉन्केव्ह लेन्स आपण म्हणतो की कॉन्केव्ह लेन्सची पॉवर असते निगेटिव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्सची पॉवर असते पॉझिटिव्ह. जर इथे आपण कॉन्केव्ह लेन्स यूज करत आहोत म्हणजे आपण जो चष्मा वापरणार आहे तर चष्माची पॉवर काय असणार? निगेटिव्ह पॉवर. त्यामुळे जर तुमच्या चष्माचा पॉवर निगेटिव्ह असेल, म्हणजे जर तुम्हाला दूरच्या वस्तू दिसत नसेल तर त्यावेळेस जो तुम्ही चष्मा यूज करणार त्याची पॉवर असणार आहे निगेटिव्ह पॉवरचा चष्मा तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे. क्लिअर आहे? सिम्पल आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की मायोपिया म्हणजेच काय? जवळचं दिसतं, दूरचं दिसत नाही आहे. दूरचं दिसत नाही त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हे डायग्राम ड्रॉ कराल मायोपिया कायचं त्यावेळेस तुम्हाला पॅरलल रेज घ्यायचे आहे. दूरचं दिसत नाही का? कारण इमेज प्रॉपरली रेटिनावर फॉर्म होत नाही. इमेज कुठे फॉर्म होते? रेटिनाच्या आधी, इन फ्रंट ऑफ रेटिना फॉर्म होते. सो अशी केस तुम्हाला दाखवायची आहे. त्याचे रिझनसुद्धा द्यायचे आहे की कर्वेचर ऑफ कॉर्निया आणि लेन्स इन्क्रीजेस किंवा सिलियरी मसल प्रॉपरली वर्क होत नाही किंवा आयबॉल इलॉंगेट होतो त्यामुळे लेन्स आणि रेटिना याच्यामध्ये असणार डिस्टन्स वाढतं. हे रिझन द्यायचे आहे. करेक्शनसाठी आपण कॉन्केव्ह लेन्स यूज करतो का? कारण कॉन्केव्ह लेन्स इज डायव्हर्जिंग लेन्स. तो रेज असा डायव्हर्ज करणार आहे. ही डायग्रामसुद्धा तुम्हाला काढावी लागणार. दिस इज प्रॉब्लेम, दिस इज इट्स करेक्शन. एक कॉन्केव्ह लेन्स यूज करतो म्हणजे थोडक्यात आपण चष्मा जो वापरतोय इन पॅरलल रेज येतील, डायव्हर्ज होतील आणि मग प्रॉपरली इमेज फॉर्म होणार रेटिनावरती. पर्सन टू पर्सन ही जी पॉवर ही पॉवर डिपेंड करणार. म्हणजे कधी -0.5चा चष्मा असतो किंवा -1चा चष्मा असतो. जशी नेसेसिटी आहे त्याच्या अकॉर्डिंग ही पॉवर डिसाईड होते. सो जर निगेटिव्ह पॉवरचा चष्मा असेल याचा अर्थ काय? तुम्हाला दूरचं दिसत नाही किंवा दूरचं दिसत नाही तर तुम्ही जो चष्मा वापरत आहात त्यामध्ये आपण कॉन्केव्ह लेन्स यूज करत आहोत म्हणून निगेटिव्ह पॉवरचा तो चष्मा असणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये एक्सप्लेन करायच्या आहे. आता हे एकदा समजलं तर याच्या कंपॅरिझन याला कम्पेअर करून आपण सेकंड केस इझिली समजू शकतो. दॅट इज कॉल्ड एज हायपरमेट्रोपिया. नेक्स्ट डिफेक्ट ऑफ विजन इज नोन ॲज हायपरमेट्रोपिया किंवा याला आपण बोलतो फार साइटेडनेस. ठीक आहे. फार साइट म्हणजे काय? दूरदृष्टी. दूरचं दिसतंय बट जवळचं दिसत नाही. सो थोडक्यात काय? हायपरमेट्रोपिया म्हणजे काय? जवळचे न दिसणे. एक दूर अंतरावरती एक बोर्ड आहे. त्या बोर्डवर काय लिहिलं आहे ते मी क्लिअरली वाचू शकते. बट ॲट द सेम टाईम सपोज जर मी एक बुक घेतलं, एक पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक मला वाचायला सांगितलं तर मला त्या पुस्तकामध्ये बुकमध्ये असणार लेटेस्ट क्लिअरली विजिबल नाही किंवा ते पुस्तक मी नीट वाचू शकत नाही. सो दिस इज केस ऑफ हायपरमेट्रोपिया. याला अजून हायपरोपिया असं सुद्धा बोलतात. हे नाव तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही बट बऱ्याच ठिकाणी मेन्शन असतं. त्यामुळे जस्ट लक्षात राहू द्या. हायपरमेट्रोपिया म्हणजेच काय? हायपरोपिया. दॅट इज फार साइटेडनेस म्हणजे दूरचं दिसतंय मग काय दिसत नाही? जवळचं दिसत नाही आहे. आपण प्रिव्हियस केस बघितली मायोपिया. सो मायोपियाच्या कंपॅरिझनने ही टर्म तुम्ही समजून घ्या. सो दॅट दोन्ही गोष्टी मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया दोन्ही लक्षात ठेवणं तुमच्या सोपं जाणार आहे. कारण दोन्ही ऑपोजिट केस आहे. त्या केसमध्ये आपण काय म्हणतो? दूरचं दिसत नाही आहे. या केसमध्ये आपण काय म्हणतो? जवळचं दिसत नाही. सो एक्झॅक्टली ऑपोजिट केसेस असणार आहे. सो आपल्याला प्रिव्हियस केसमध्ये सुद्धा आपण बघितलं की एखादा ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो याचा अर्थ काय असतो की जे सपोज लेन्स आहे इथून जे रेज रिफ्रॅक्ट होणार आहे हे रिफ्रॅक्टेड रेज ज्यावेळेस रेटिनावरती इंटरसेक्ट करतात किंवा रेटिनावरती येऊन मिळतात, इमेज रेटिनावर फॉर्म होते त्या केसमध्येच आपल्याला ऑब्जेक्ट दिसतो. आपल्याला ऑब्जेक्ट क्लिअर दिसत नाही याचा अर्थ थोडक्यात काय की इमेज जी आहे ती रेटिनावर फॉर्म होत नाही. मायोपियामध्ये आपण बघितलं की इमेज जी आहे ती रेटिनाच्या समोर फॉर्म होते. या केसमध्ये काय होणार? त्याच्या ऑपोजिट म्हणजे काय? रेटिनाच्या पलीकडे इमेज फॉर्म होणार आहे. सो इथे एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. दिस इज हायपरमेट्रोपिक आय. ठीक आहे. ज्या आईजमध्ये हा प्रॉब्लेम असतो त्या आयचं इथे एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. एक नॉर्मल आय लेन्स दाखवलेला आहे. त्यानंतर रेज दाखवलेले. दिस रेज आर फ्रॉम नियरबाय ऑब्जेक्ट. दिस इज प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणजे दिस इज नॉट नॉर्मल हेल्दी आहे. दिस इज प्रॉब्लेमॅटिक आहे हायपरमेट्रिक आय. याचा अर्थ काय?
ह्या डोळ्यांनी जवळच्या वस्तू नीट दिसत नाही आहे. सो स्ट्रक्चर कसं असणार आहे, या टाईपचं स्ट्रक्चर असणार. नियर बाय ऑब्जेक्ट आहे त्यामुळे आपण अशा रेज दाखवल्या. हे जे रेज आहे ना, हे रेज त्यानंतर इथे रिफ्रॅक्ट होते आणि रिफ्रॅक्ट झाल्यानंतर ते एकमेकांना कुठे इंटरसेक्ट करत आहे, इथे. आता हा पॉईंट कुठे आहे, आयचा रेटिना असणार आहे इथे, स्क्रीन असणार आहे इथे, बट हे जात आहे स्क्रीनच्या पलीकडे. मायोपियामध्ये काय होतं ते स्क्रीनच्या अलीकडे इथेच कुठेतरी इंटरसेक्ट होत होत्या आणि आता हे जातं स्क्रीनच्या पलीकडे. रेटिनावर जे इमेज फॉर्म नाही होते ऑब्व्हियसली आपल्याला ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट क्लिअरली दिसणार नाही आहे. सो दिस इज दी रिझन. आणि ही जी केस असते याला आपण बोलतो हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, क्लिअर आहे. त्या केसमध्ये रेटिनाच्या समोर इमेज फॉर्म होते, यामध्ये रेटिनाच्या पलीकडे इमेज फॉर्म होत आहे. याला आपण काय बोलतो, हायपरमेट्रोपिया. त्यामुळे आपल्याला जवळच्या नियर बाय ऑब्जेक्ट जवळच्या वस्तू आपल्याला क्लिअरली दिसत नाही. ठीक आहे. सो व्हॉट इज हायपरमेट्रोपिया? आईज कॅन नॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट डिस्टिंक्टली. जवळच्या वस्तू क्लिअरली दिसत नाही, त्यामुळे बुक मला रीड करता येणार नाही. असं का होतं, बिकॉज नियर पॉईंट ऑफ आय इज नो लॉंगर ॲट 25 सेंटीमीटर बट शिफ्ट फार्दर अवे. सो आपण नियर पॉईंट फार पॉईंट या दोन टर्म्स बघितला. नॉर्मल हेल्दी ह्युमन आयसाठी नियर पॉईंट आपण म्हणतो अराउंड 25 सेंटीमीटर असतो. तर या केसमध्ये काय होतं आहे, जवळची वस्तू दिसत नाही, नियर बाय ऑब्जेक्ट आर नॉट क्लिअरली विजिबल. सो दॅट मीन्स नियर पॉईंट ऑफ आय इज नो लॉंगर 25 सेंटीमीटर बट शिफ्ट फार्दर अवे. तो अजून थोडासा दूर जात आहे, 25 सेंटीमीटरने थोडासा दूर गेलेला आहे. ओके. सो इमेज कुठे फॉर्म होते, इमेज इज फॉर्म बिहाइंड रेटिना. रेटिनाच्या मागे फॉर्म झालेले. फर्स्ट केसमध्ये मायोपियामध्ये इमेज कुठे फॉर्म झाली, रेटिनाच्या समोर फॉर्म झाले, इथे रेटिनाच्या मागे फॉर्म झालेली आहे. सो दिस इज केस ऑफ हायपरमेट्रोपिया. याचं रिझन काय असणार आहे, अगेन ते जे रिझन बघितले त्याच्या ऑपोजिट रिझन इथे असणार आहे. कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स डिक्रीजेस, कॉन्वर्जिंग पॉवर बिकम्स लेस. त्या केसमध्ये काय होतं, कर्वेचर वाढत होता त्यामुळे कॉन्वर्जिंग पॉवर लार्ज होत होती. या केसमध्ये उलटा होत आहे की कॉर्नियाचा सपोज असा कर्वेचर होतं, कॉर्नियाचा कर्वेचर कमी होत आहे, कर्वेचर कमी होत आहे कॉर्निया आणि आयचा, त्यामुळे कॉन्वर्जिंग पॉवर कमी होत आहे. हे एक रिझन आहे. अनदर रिझन ड्यू टू फ्लॅटनिंग ऑफ आय बॉल, डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रेटिना डिक्रीजेस. लेन्स आणि रेटिना याच्यामध्ये, त्या केसमध्ये लेन्स आणि रेटिनामध्ये असणारा डिस्टन्स इन्क्रीज होत होता, इथे ऑपोजिट होत आहे. लेन्स आणि रेटिना याच्यामध्ये असणारा डिस्टन्स डिक्रीज होतं, त्यामुळे ऑटोमॅटिकली हे जे रेज आहे हे पलीकडे जाऊन एकमेकांना मीट करणार आहे. म्हणजेच काय, इमेज कुठे फॉर्म होणार आहे, इमेज रेटिनाच्या मागे फॉर्म होणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आता याचं करेक्शन कसं असणार आहे, मायोपियामध्ये आपल्याला काय पाहिजे होतं की मायोपियामध्ये इथे रेज इंटरसेक्ट होत होते, सो आपल्याला ते इथे इंटरसेक्ट करायचे होते. आता इथे काय होतं आहे, हे जे रिफ्रॅक्टेड रेज आहे पलीकडे इंटरसेक्ट होतात, ते आपल्याला थोडे मागे घ्यायचे आहे. सो ह्या केसमध्ये आपण यूज करणार कॉन्व्हेक्स लेन्स. मायोपियासाठी आपण कॉन्केव्ह लेन्स यूज करत होतो, इथे आपण कोणते लेन्स यूज करणार, कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स. सो दिस इज करेक्शन. हा प्रॉब्लेम होता, त्याचं करेक्शन काय, यासाठी तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची. दिस इज नॉर्मल ह्युमन आहे, त्यानंतर एक एक्सटर्नल लेन्स म्हणजे आपण जो चष्मा लावणार फॉर एक्झाम्पल, त्या चष्मामध्ये असणारी लेन्स. सो काय होणार आहे, दिस इज कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सची प्रॉपर्टी काय असते, कॉन्व्हेक्स लेन्स इज कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स इज कॉन्व्हर्जिंग लेन्स. त्यामुळे काय होणार आहे, सपोज दीज आर इनकमिंग रेज, इन्सिडेंट रेज, हे कॉन्व्हर्ज होणार, एका ठिकाणी येणार आणि त्यानंतर इमेज फॉर्म होणार रेटिनावरती. ठीक आहे, इथून आले असे कॉन्व्हर्ज झाले आणि इमेज फॉर्म झाले रेटिना. इकडे पलीकडे न जाता आता इमेज कुठे फॉर्म होते, इथे स्क्रीनवरती रेटिनावरती फॉर्म होते आणि त्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतो. सो दिस इज दी करेक्शन. कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते का निगेटिव्ह असते, कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. त्यामुळे ज्यावेळेस हा प्रॉब्लेम असतो की आपल्याला जवळचं दिसत नाही, त्यावेळेस आपण जो चष्मा वापरतो त्याची पॉवर नेहमी असते पॉझिटिव्ह पॉवर. का पॉझिटिव्ह पॉवर, कारण आपण तिथे कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतोय. कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते, त्यामुळे याची पॉवर पॉझिटिव्ह आहे असं आपण बोलू शकतो. ठीक आहे, समजलं. सो ही होती सेकंड केस. फर्स्ट केसच्या कंपॅरिझननी नेहमी तुम्ही हे लक्षात ठेवा, तर दोन्ही केस कंपॅरेटिव्हली बघा, सगळे काही पॉईंट सारखेच आहे, फक्त एक्झॅक्टली ऑपोजिट रिझन दोघांचे आहे. जसं मायोपियामध्ये दूरचे ऑब्जेक्ट दिसत नाही, इथे जवळचे दिसत नाही आहे, तिथे फार पॉईंट शिफ्ट होतोय, इथे नियर पॉईंट शिफ्ट होत आहे. इमेज बिहाइंड रेटिना फॉर्म होते, त्या ठिकाणी इमेज इन फ्रंट ऑफ रेटिना फॉर्म होते. रिझन सुद्धा याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. त्या ठिकाणी आपण कॉन्केव्ह लेन्स वापरत होतो, इथे कॉन्व्हेक्स लेन्स वापरत आहे. ठीक आहे. नेक्स्ट डिफेक्ट, प्रिसबायोपिया. प्रिसबायोपिया हा स्पेसिफिकली ओल्ड पीपलमध्ये, एजिंग पीपलमध्ये, ज्यांचं वय वाढत आहे अशा वयोवृद्ध लोकांमध्ये हा प्रॉब्लेम असतो. सो प्रिसबायोपिया म्हणजे काय, यामध्ये जवळच्या वस्तू क्लिअरली दिसत नाही. ठीक आहे, त्याला ह्या प्रॉब्लेमला आपण बोलतो प्रिसबायोपिया, स्पेसिफिकली रिलेटेड टू ओल्ड पीपल ऑर ओल्ड एजेस. यामध्ये होतं काय, आपण जेव्हा ह्युमनाइज स्ट्रक्चरचा अभ्यास केलेला, लेन्सेसचा अभ्यास केलेला, त्यामध्ये आपण काही मसल्स बघितले जे लेन्सला कनेक्टेड होते, त्याला आपण सिलिअरी मसल बोलायचो. सिलिअरी मसलचं फंक्शन आपण लिहिलेलं अकोमोडेशन. पॉवर ऑफ अकोमोडेशन ही टर्म आपण बघितलेली. लेन्सची स्वतःची फोकल लेंथ चेंज करण्याची किंवा फोकल लेंथ ॲडजस्ट करण्याची जी कॅपॅसिटी असते त्याला आपण बोलतो पॉवर ऑफ अकोमोडेशन. यासाठी हे सिलिअरी मसल हेल्प करतात. विथ एज, जसं जसं एज वाढतं तसं हे सिलिअरी मसल वीक होता. सिलिअरी मसल वीक होता त्यामुळे काय होतं, फोकल लेंथ ॲडजस्ट करण्याची लेन्सची जी कॅपॅसिटी असते ती कमी होते किंवा लूज होते.
सो दिस इज वन रिझन. त्यामुळे फोकल लेंथ ते लेन्स ॲडजस्ट करू शकत नाही, त्यामुळे जवळच्या वस्तू दिसत नाही. सेकंड थिंग आपण असंही बोलू शकतो की आय लेन्सची जी फोकसिंग पॉवर असते ती फोकसिंग पॉवरसुद्धा विथ एज कमी होते आणि त्यामुळे जवळच्या वस्तू दिसत नाही. सो व्हॉट इज प्रिन्स बायोपियम? ओल्ड पीपल कॅनॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली. जवळच्या वस्तू नीट दिसत नाही. वाय? बिकॉज नियर पॉईंट शिफ्ट फादर. नियर पॉईंट जो आयडियल नियर पॉईंट असतो, आपण बोलतो नॉर्मल हेल्दी ह्युमन आयसाठी नियर पॉईंट असतो 25 सेंटीमीटर, बट या केसमध्ये नियर पॉईंट पुढे शिफ्ट होतो. सो दिस इज वन रिझन. ॲज फोकसिंग पॉवर ऑफ लेन्स डिक्रीजेस, कारण फोकसिंग पॉवर लेन्सची कमी होते. अनदर रिझन, मसल्स नियर लेन्स लूज देअर ॲबिलिटी टू चेंज दी फोकल लेंथ. फोकल लेंथ चेंज करण्याची ॲबिलिटीसुद्धा कमी होते. सो ही जी केस असते किंवा हा जो डिफेक्ट असतो याला आपण बोलतो प्रिन्स बायोपिया. ठीक आहे. काही वेळेस असा सुद्धा प्रॉब्लेम असतो की जवळचं सुद्धा दिसत नाही किंवा दूरचं सुद्धा दिसत नाही, दोन्ही गोष्टी होतात. अशा केसमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, चष्मा असा असतो बघा. सपोज ही चष्म्याचे एक ग्लास असेल तर इथे तुम्हाला असे दोन पार्ट दिसतील. एक इथे ग्लास दिसेल आणि एक असं एक मार्किंग पण दिसेल. ठीक आहे. तर हे जे असते याला आपण बोलतो बायफोकल लेंथ. बायफोकल लेन्स किंवा आता बायफोकल लेन्सऐवजी प्रोग्रेसिव्ह लेन्स यूज केले जातात. प्रोग्रेसिव्ह लेन्समध्ये हे असे दोन पार्ट तुम्हाला सेपरेट दिसणार नाही, बट बायफोकल लेन्स जर असेल तर असे दोन पार्ट सेपरेट दिसतात. हे असं का दिसतं? कारण इथे दोन्ही प्रॉब्लेम आहे, जवळचं पण दिसत नाही, दूरचं पण दिसत नाही. म्हणून मग इथे बायफोकल दोन्ही फोकल लेंथ करेक्ट केलं जातं किंवा दोन्ही टाईपचे लेन्स यूज केले जातात, कॉन्केव्ह लेन्स अँड कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्केव्ह लेन्स ॲज वेल ॲज कॉन्व्हेक्स लेन्स हे एकाच यामध्ये असणार, एकाच ग्लासमध्ये असणार आहे. सो इथे एक लेन्स असणार, इथे एक लेन्स असणार आहे. ज्यावेळेस आपण दूरची वस्तू बघतो, ठीक आहे, दूरची वस्तू बघतो तर आपण असं सरळ बघतो, आणि जर जवळची वस्तू बघायची असेल, फॉर एक्झाम्पल एक पुस्तक आहे तर मी अशी खाली बघणार, बरोबर. त्यामुळे हा जो इथे जो लेन्स आहे ना, हे लेन्स कशासाठी हेल्प करेल? खाली जो आपण ज्यावेळेस पुस्तक वाचतो त्यावेळेस आपण असं थोडं खाली बघतो, त्यामुळे हे जे लेन्स आहे हे लेन्स कशासाठी हेल्प करेल? हेल्प टू सी नियर बाय ऑब्जेक्ट, राईट. आणि दूरचं बघत असेल तर आपण जनरली जर सरळ बघतो, त्यामुळे हा जो पोर्शन आहे हा कशासाठी हेल्प करेल? हेल्प टू सी फार ऑब्जेक्ट और डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. सो त्यामुळे सांगा इथे कोणती लेन्स असणार, इथे कोणती लेन्स असणार आहे? दूरच्या वस्तू बघण्यासाठी कोणती लेन्स आपण यूज केलेली? आपण यूज केलेली कॉन्केव्ह लेन्स, जी फर्स्ट केस होती, राईट. त्या ठिकाणी आपण कॉन्केव्ह लेन्स यूज केलेले. आणि जवळची वस्तू बघण्यासाठी आपण त्या केसमध्ये यूज केलेला कॉन्व्हेक्स लेन्स. सो थोडक्यात काय, या ठिकाणी अशा टाईपच्या चष्म्यामध्ये ग्लास जर तुम्ही बघितले, असे दोन पार्ट तुम्हाला दिसतात, तर हा जो पार्ट असतो दिस वन इज कॉन्केव्ह लेन्स अँड दिस वन इज कॉन्व्हेक्स लेन्स. तर अशा पद्धतीने दोन्ही लेन्सचा यूज करून आय डिफेक्टचं करेक्शन केलं जातं. ठीक आहे. हे सगळे आय डिफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे, अगदी सिंपल आहे. प्रिन्स बायोपिया एज रिलेटेड आहे, जवळच्या वस्तू दिसत नाही, त्याचे हे दोन रिझन तुम्ही मेन्शन करू शकता की मसल त्यांची ॲबिलिटी लूज करतो किंवा मसलची फोकल लेंथ चेंज करण्याची कपॅसिटी थोडी कमी होते किंवा फोकसिंग पॉवर ऑफ लेन्स कमी होते. आणि त्यानंतर ही केस की ज्या केसमध्ये दोन्ही जवळच्या पण वस्तू दिसत नाही, दूरच्या पण वस्तू दिसत नाही किंवा नियर सायटेडनेस अँड फार सायटेडनेस हे दोन्ही प्रॉब्लेम असतील, तर त्या केसमध्ये आपण कसं करेक्शन करतो? दोन्ही लेन्स वापरतो, बायफोकल लेन्स बोलू शकतो किंवा त्यालाच प्रोग्रेसिव्ह लेन्स असं बोलतात. एक छोटासा टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे, ॲपरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टची ॲपरंट साईज म्हणजे काय? ॲपरंट साईज म्हणजे याला मराठीमध्ये आपण बोलतो आभासी आकार. आता इथे आपण जे काही डिस्कस करणार आहोत हे सगळं आपल्याला माहिती आहे, फक्त एक सिस्टमॅटिक वेनी ते डिस्क्राईब केलेलं किंवा डिफाईन केलेलं आहे. व्हॉट इज ॲपरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट? सिम्पल एक्झाम्पल, हा पेन आहे, हा पेन जर मी इथे धरला, इथे मला तो प्रॉपर किंवा ॲक्च्युअल साईजचा दिसतो. हाच पेन जर मी 10 फूट अंतरावरती पुढे ठेवला तर ह्या पेनची साईज मला छोटी दिसणार आहे. सो थोडक्यात काय, मला वस्तू कशी दिसते हे कशावर डिपेंड करत आहे? त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनवर डिपेंड करत आहे. सो ह्या टर्मशी रिलेटेड किंवा याच्याशीच रिलेटेड हा टॉपिक आहे, व्हॉट इज ॲपरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. त्यासाठी एक छोटंसं एक्सपेरिमेंट केलेलं आहे. दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहे, दोन वस्तू घेतलेल्या आहे, दोघांची साईज सारखीच आहे. मे बी असे दोन पेन जर मी घेतले, एक पेन मी इथे ठेवला PQ, एक पेन मी ठेवला P', या पोझिशनला. इथे ऑब्झर्वर आहे किंवा इथे आय आहे, म्हणजे इथून मी बघणार आहे. दिस इज ऑब्झर्वर. सो दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहे, PQ आणि P', दोन्ही ऑब्जेक्टची साईजसुद्धा सारखी आहे. फक्त डिफरन्स काय आहे की एक ऑब्जेक्ट मी ऑब्झर्वर किंवा डोळ्याच्या जवळ ठेवलेला आहे, एक ऑब्जेक्ट काही अंतरावरती ठेवलेला आहे. म्हणजे थोडक्यात दोन पेन आहे, एक पेन इथे ठेवलेला आहे, एक पेन काही अंतरावरती ठेवलेला आहे मी. सो ह्या केसमध्ये काय होणार आहे, जर हा PQ हा ऑब्जेक्ट जर मी कन्सिडर केला, या PQ ऑब्जेक्टनी सबटेंड केलेला अँगल किती आहे? अल्फा. जर मी एक रेफरन्स पॉईंट घेतला हॉरिझॉन्टल, सो या PQ ऑब्जेक्टनी डोळ्यासोबत फॉर्म केलेला अँगल किती आहे? अल्फा. त्याच पद्धतीने P', या ऑब्जेक्टनी इथे फॉर्म केलेला अँगल किती आहे? हा अँगल बघा, हा छोटा अँगल, दॅट इज बीटा. ठीक आहे. इथे लगेच तुम्ही बघू शकता हे जे दोन अँगल फॉर्म झालेले आहे यामध्ये अल्फा अँगल बीटा अँगलपेक्षा मोठा आहे.
म्हणजेच काय, पी क्यू या ऑब्जेक्टनी सबटेंड केलेला अँगल पी डॅश क्यू डॅश या ऑब्जेक्टनी सबटेंड केलेल्या अँगलपेक्षा मोठा आहे, बरोबर. अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा, दॅट इज अँगल सबटेंडेड बाय पी क्यू ॲट आय इज ग्रेटर दॅन अँगल सबटेंडेड बाय पी डॅश क्यू डॅश ॲट आय. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल दोघांची कंपॅरिझन केलं तर हा अँगल मोठा आहे. सो त्यामुळे हा अँगल मोठा आहे म्हणून हा ऑब्जेक्ट मला किंवा हा ऑब्जेक्ट माझ्या डोळ्याजवळ आहे, याने सबटेंड केलेला अँगल मोठा आहे, त्यामुळे हा ऑब्जेक्ट मला मोठा दिसेल. या ऑब्जेक्टनी सबटेंड केलेला अँगल लहान आहे म्हणजे हा ऑब्जेक्ट मला लहान दिसणार आहे. ठीक आहे. सो यावरून आपण काय कन्क्लुजन करू शकतो, व्हॉट इज ॲपरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. ॲपरंट साईज म्हणजे काय, हाऊ बिग ऑब्जेक्ट अपेअर टू आय. आपल्या डोळ्यांना एखादी वस्तू किती मोठी दिसू शकते त्याला आपण बोलू शकतो ॲपरंट साईज किंवा आभासी आकार. आपल्याला कसं फील होतं किंवा आपल्याला कसं दिसतं हे कशावर डिपेंड करतं, हे डिपेंड करतं अँगल फॉर्म किती होत आहे, म्हणजे आपल्या ऑब्झर्वर्सच्या आईजसोबत किंवा इथे जो ऑब्झर्वर आहे त्याच्यासोबत या ऑब्जेक्टने किती अँगल फॉर्म केला त्यावर ते डिपेंड करतं. ऑब्जेक्ट जर मोठा असेल अँगल जर मोठा असेल तर ऑब्जेक्ट आपल्याला मोठं दिसणार, अँगल जर लहान असेल तर ऑब्जेक्ट आपल्याला छोटा दिसणार. सो त्यासाठीचा हा एक्सपेरिमेंट आहे. समजलं. ॲपरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्टवर जर क्वेश्चन आला तर तुम्ही असे एक डायग्राम लिहून अँगल मेन्शन करू शकता आणि त्यामुळे सायझेस आपल्याला डिफरंट दिसतात आणि त्याचे एक्झाम्पलसुद्धा तुम्ही देऊ शकता.